अटलजी म्हणजे भारतीय राजकारणातलं एक बुलंद व्यक्तिमत्व, आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वानं देशाची प्रगती साधणारा पंतप्रधान, जगभरातल्या नेत्यांशी संवाद साधत विश्वबंधुत्वासाठी झटणारा एक भारतीय मुत्सद्दी। 25 डिसेंबर 1924 ला सुरू झाला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या या झंझावाताचा प्रवास। 1951 पासून भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी 1957 मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला। भारतीय जनसंघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वीपणे केलाय। सत्तेत असो किंवा नसो, 4 दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा कायम ठेवला। 9 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या वाजपेयींनी दुसऱ्या लोकसभेपासून 13व्या लोकसभेपर्यंत आपली छाप पाडली। खासदार म्हणून संसद गाजवणारे अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा मंत्री झाले ते जनता सरकारच्या काळात। पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी 1977 ते 1979 या काळात यशस्वीपणे पेलली। 16 मे 1996 हा दिवस ऐतिहासिक महत्वाचा ठरला। याच दिवशी अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले। पण लोकसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यानं त्यावेळचं वाजपेयी सरकार केवळ 13 दिवस टिकलं। 31 मे 1996 ला वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला। पण हिम्मत न हारता वाजपेयी पुन्हा लोकांना सामोरे गेले। राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा 1998 मध्ये सत्तेत आली, पण राजकीय घटनाक्रमानं वेगळं वळण घेतलं आणि वाजपेयी सरकार पुन्हा अल्पमतात गेलं। 16 एप्रिल 1999 ला आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी वाजपेयी सरकारला अपेक्षित पाठिंबा दिला नाही आणि केवळ एका मतानं वाजपेयी सरकार गडगडलं। याची खंत मतदारांना होती। अटल बिहारी वाजपेयींनी 13व्या लोकसभेत प्रवेश केला, तोच मोठी अपेक्षा ठेवत। वाजपेयी तब्बल 9 वेळा खासदार म्हणून विजयी झाले होते। यावेळी ते पुन्हा पंतप्रधान बनले। 13 ऑक्टोबर 1999 ला अटल बिहारी वाजपेयींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। हा कार्यकाळ 13 मे 2004 पर्यंत टिकला। एकूण 3 वेळा वाजपेयी पंतप्रधान झाले। वाजपेयींचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशासाठी महत्वाचा ठरला। आपल्या ठाम नेतृत्वाची झलक अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात दाखवून दिली। 13 मे 1998 पोखरण। अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारतानं पोखरण इथे अणुस्फोट घडवून आणले। पंतप्रधान झाल्यावर केवळ एका महिन्याच्या आत वाजपेयींनी हा महत्वाचा निर्णय घेतला। त्यावेळी सारा देश वाजपेयींच्या मागे उभा राहिला। अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघानं भारतावर निर्बंध लादले, पण आर्थिक आघाडीवर योग्य पावलं उचलत वाजपेयींनी देशाला त्याची झळ लागू दिली नाही। भारत एक महाशक्ती म्हणून जगात उभा राहण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले। सगळ्यांशी मैत्री राखत जागतिक शांततेसाठी योगदान देणं हाच वाजपेयींच्या नेतृत्वाचा अग्रक्रम होता। पाकिस्तान सोबतही वाजपेयींना मैत्रीचे संबंध हवे होते। त्यामुळेच फेब्रुवारी 1999 ला लाहोर दिल्ली बस सेवा सुरू झाली। एकीकडे वाजपेयी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत असतानाच पाकिस्ताननं मात्र काश्मीरमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषेजवळच्या टेकड्यांवर चढाई केली। 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान पंतप्रधान वाजपेयींनी आपल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत देशाच्या सीमांचं संरक्षण केलं। ऑपरेशन विजय यशस्वी करत वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जीवाची बाजी लावत आपल्या जामाद सैनिकांनी घुसखोरांना सीमेपार पळवून लावलं। पाकिस्तानचा डाव उधळून लावत भारताचा तिरंगा वाजपेयींनी लहरत ठेवला। वाजपेयी सरकारच्या काळात देशानं काही महत्वाच्या संकटांचाही सामना केला। 1999 मध्ये तालिबान अतिरेक्यांनी विमान अपहरण करून भारत सरकारला कोंडीत पकडलं। अखेर 3 अतिरेक्यांच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका करून घेण्यात वाजपेयी सरकार यशस्वी झालं। त्यावेळी टीकेचा सामनाही सरकारला करावा लागला। 2001 मध्ये वाजपेयी पंतप्रधान असतानाच देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला आणि सगळा देश हादरला।
या दोन्ही घटना पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणाऱ्या ठरल्या. अशा अनेक संकटांचा सामना करत अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली देशानं वाटचाल केली. पण भाजपचा एक सर्वसमावेशक चेहरा अशीच अटल बिहारी वाजपेयींची खरी ओळख होती. दंगलीत होरपळत असलेल्या गुजरातमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे अटल बिहारी वाजपेयीच होते. विरोधकांचे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीबद्दल आक्षेप असले तरी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताचं हित जपलं जाईल याची विरोधकांनाही खात्री वाटत असे. जागतिक मंदीच्या काळात भारतानं वाजपेयींच्या काळात 5.8% विकास दर गाठला होता. कृषी क्षेत्राचं उत्पादन वाढत होतं. परकीय चलनाची गंगाजळी ही समाधानकारक होती. रस्ते विकासाचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही वाजपेयींच्याच काळात हाती घेण्यात आला. सत्तेबाहेर गेलेल्या नेत्याला लोक विसरतात हा समजही वाजपेयींनी खोटा ठरवला. सक्रिय राजकारणापासून दूर गेल्यावरही अटल बिहारी वाजपेयींना जनता विसरली नाही. आज पूर्ण बहुमतानं सत्तेत आल्यावरही अटल बिहारी वाजपेयींची आठवण काढली जाते. नेहरू गांधी घराण्याच्या वलयाला भेदत अटल बिहारी वाजपेयींनी आपलं नेतृत्व उभं केलंय. कारण अटल बिहारी वाजपेयी म्हणजे आहे एक करिश्मा असलेलं नेतृत्व. जणू प्रत्यक्ष सरस्वतीच बोलतीये असं वाटणारं ते अमोघ वक्तृत्व, ते आश्वासक स्मित, ती जाज्वल्य देशनिष्ठा. संसदेत एक जबाबदार आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून गाजवलेलं कर्तृत्व. अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वानं करोडो भारतीयांची मनं जिंकली आहेत हेच खरं. ब्युरो रिपोर्टसह प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं एक बुलंद व्यक्तिमत्व. आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वानं देशाची प्रगती साधणारा पंतप्रधान. मैं अटल बिहारी वाजपेयी ईश्वर की शपथ लेता हूं. जगभरच्या नेत्यांशी संवाद साधत विश्वबंधुत्वासाठी झटणारा एक मुत्सद्दी. आपल्या वाणीनं करोडोंना मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता. हम तो संकल्प लेकर चले थे, उसमें बिकने वाले भले ही तैयार थे मगर खरीदने वाला कोई नहीं. काव्यशास्त्र विनोदात रमणारा कवी मनाचा राजकारणी. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता गीत नया. अशा कितीतरी रूपांनी अटल बिहारी वाजपेयींनी भारतीयच नव्हे तर जागतिक राजकारणावर आपल्या कर्तृत्वानं अमीट ठसा उमटवलाय. 25 डिसेंबर 1924 ला सुरू झाला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या या झंझावाताचा प्रवास. 1951 पासून भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी 1957 मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. भारतीय जनसंघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास 4 दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. 9 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या वाजपेयींनी दुसऱ्या लोकसभेपासून 13व्या लोकसभेपर्यंत आपली छाप पाडली. खासदार म्हणून संसद गाजवणारे अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा मंत्री झाले ते जनता सरकारच्या काळात. पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी 1977 ते 1979 या काळात यशस्वीपणे पेलली. 16 मे 1996 हा दिवस ऐतिहासिक महत्वाचा ठरला. याच दिवशी अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पण लोकसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यानं त्यावेळचं वाजपेयी सरकार केवळ 13 दिवस टिकलं. 31 मे 1996 ला वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला. पण हिंमत न हारता वाजपेयी पुन्हा लोकांना सामोरे गेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा 1998 मध्ये सत्तेत आली. पण राजकीय घटनाक्रमानं वेगळं वळण घेतलं आणि वाजपेयी सरकार पुन्हा अल्पमतात गेलं. 16 एप्रिल 1999 ला आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी वाजपेयी सरकारला अपेक्षित पाठिंबा दिला नाही आणि केवळ एका मतानं वाजपेयी सरकार गडगडलं. याची खंत मतदारांना होती. अटल बिहारी वाजपेयींनी 13व्या लोकसभेत प्रवेश केला तोच मोठी अपेक्षा ठेवत. वाजपेयी तब्बल 9 वेळा खासदार म्हणून विजयी झाले होते. यावेळी ते पुन्हा पंतप्रधान बनले.
13 ऑक्टोबर 1999 ला अटल बिहारी वाजपेयींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हा कार्यकाळ 13 मे 2004 पर्यंत टिकला. एकूण 3 वेळा वाजपेयी पंतप्रधान झाले. वाजपेयींचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशासाठी महत्वाचा ठरला. आपल्या ठाम नेतृत्वाची झलक अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात दाखवून दिली. 13 मे 1998 पोखरण. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारतानं पोखरण इथे अणुस्फोट घडवून आणले. पंतप्रधान झाल्यावर केवळ 1 महिन्याच्या आत वाजपेयींनी हा महत्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी सारा देश वाजपेयींच्या मागे उभा राहिला. अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघानं भारतावर निर्बंध लादले. पण आर्थिक आघाडीवर योग्य पावलं उचलत वाजपेयींनी देशाला त्याची झळ लागू दिली नाही. भारत एक महाशक्ती म्हणून जगात उभा राहण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले. सगळ्यांशी मैत्री राखत जागतिक शांततेसाठी योगदान देणं हाच वाजपेयींच्या नेतृत्वाचा अग्रक्रम होता. पाकिस्तान सोबतही वाजपेयींना मैत्रीचे संबंध हवे होते. त्यामुळेच फेब्रुवारी 1999 ला लाहोर दिल्ली बस सेवा सुरू झाली. एकीकडे वाजपेयी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत असतानाच पाकिस्ताननं मात्र काश्मीरमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषेजवळच्या टेकड्यांवर चढाई केली. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान पंतप्रधान वाजपेयींनी आपल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत देशाच्या सीमांचं संरक्षण केलं. ऑपरेशन विजय यशस्वी करत वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जीवाची बाजी लावत आपल्या जाबाज सैनिकांनी घुसखोरांना सीमेपार पळवून लावलं. पाकिस्तानचा डाव उधळून लावत भारताचा तिरंगा वाजपेयींनी लहरत ठेवला. वाजपेयी सरकारच्या काळात देशानं काही महत्वाच्या संकटांचाही सामना केला. 1999 मध्ये तालिबान अतिरेक्यांनी विमान अपहरण करून भारत सरकारला कोंडीत पकडलं. अखेर 3 अतिरेक्यांच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका करून घेण्यात वाजपेयी सरकार यशस्वी झालं. त्यावेळी टीकेचा सामनाही सरकारला करावा लागला. 2001 मध्ये वाजपेयी पंतप्रधान असतानाच देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला आणि सगळा देश हादरला. या दोन्ही घटना पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणाऱ्या ठरल्या. अशा अनेक संकटांचा सामना करत अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली देशानं वाटचाल केली. पण भाजपचा एक सर्वसमावेशक चेहरा अशीच अटल बिहारी वाजपेयींची खरी ओळख होती. दंगलीत होरपळत असलेल्या गुजरातमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे अटल बिहारी वाजपेयीच होते. विरोधकांचे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीबद्दल आक्षेप असले तरी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताचं हित जपलं जाईल याची विरोधकांनाही खात्री वाटत असे. जागतिक मंदीच्या काळात भारतानं वाजपेयींच्या काळात 5.8% विकास दर गाठला होता. कृषी क्षेत्राचं उत्पादन वाढत होतं. परकीय चलनाची गंगाजळीही समाधानकारक होती. रस्ते विकासाचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही वाजपेयींच्याच काळात हाती घेण्यात आला. सत्तेबाहेर गेलेल्या नेत्याला लोक विसरतात हा समजही वाजपेयींनी खोटा ठरवला. सक्रिय राजकारणापासून दूर गेल्यावरही अटल बिहारी वाजपेयींना जनता विसरली नाही. आज पूर्ण बहुमतानं सत्तेत आल्यावरही अटल बिहारी वाजपेयींची आठवण काढली जाते. नेहरू गांधी घराण्याच्या वलयाला भेदत अटल बिहारी वाजपेयींनी आपलं नेतृत्व उभं केलंय. कारण अटल बिहारी वाजपेयी म्हणजे आहे एक करिश्मा असलेलं नेतृत्व. जणू प्रत्यक्ष सरस्वतीच बोलतीये असं वाटणारं ते अमोघ वक्तृत्व, ते आश्वासक स्मित, ती जाज्वल्य देशनिष्ठा. संसदेत एक जबाबदार आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून गाजवलेलं कर्तृत्व. अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वानं करोडो भारतीयांची मनं जिंकली आहेत हेच खरं. ब्युरो रिपोर्टसह प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.